नाही रे वेड्या, तुला वाटतं आम्ही तुला विसरलो तर अजिबात नाही. शरीराचा एक रोम आणि रोम तुझ्या आठवणीनं आजही अंकुरित होतो, आजही प्रफुल्लित होतो, आजही स्फुरण पावतो. भगवंतानं रास क्रीडेचं आयोजन केलं, महाराष्ट्राचं आयोजन केलेलं आहे. परमात्मा तिथून अदृश्य झाले, गवळणींचा विरह दाटला, भावी विरह, भूत विरह जाऊन भविष्य विरह. असं म्हणतात की प्रेमी व्यक्तीच्या विरहामध्ये माणसाला त्याचे अश्रूच साथ देत असतात. परमात्मा अदृश्य झाले, गवळणींचा विरह दाटला. सगळ्या गवळणी भगवंताच्या समोर आक्रोश करतायत. परमात्मा प्रकट झाले, सगळ्या गवळणींना प्रेमाचं आदान प्रदान केलेलं आहे. सगळ्यांची इच्छा तृप्ती झाली आणि परमात्मा गोकुळामध्ये निघून गेले. गोकुळामध्ये गेले. कंसानं विचार केला, आतापर्यंत जेवढ्या त्या ठिकाणी गवळणी दूध दही तूप विकण्यासाठी येत होते त्यातली एकही येत नाहीये. मथुरेकडे येणाऱ्या सगळे रस, सैन्याचा दाना किंवा सैन्यासाठी लागणारा दही दूध तूप लोणी कृष्णामुळे अडकवल्या जात आहे. माझे एवढे सेवक, माझे आतापर्यंत एवढे राक्षस आणि संपवलेले आहेत. जडफळाट सुरू झाला. याला संपवायचंय, याला मारायचंय, याला नष्ट करायचंय, पण नष्ट होईल कसा? म्हणून ब्राह्मणांना बोलवलं आणि सांगितलं, ब्राह्मण देवता, शत्रूचा नाश व्हावा यासाठी काय करावं? त्याने सांगितलं, धनुर्यागाचं आयोजन कर. धनुर्यागाचा नियम असा आहे, 5 दिवसापर्यंत जर विघ्न आलं नाही तर तो व्यवस्थित पार पडतो. जर विघ्न आलं तर यजमान मरतो. यज्ञामध्ये थोडी जरी चूक झाली तरी त्याचं प्रायचित्त त्या यजमानाला भोगावं लागतं, आयोजकांना भोगावं लागतं. पण यज्ञामध्ये चूक होऊ नये म्हणून वृंदावनातले ब्राह्मण आणि त्र्यंबकेश्वरचे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आपण बोलवलेले आहेत. मायबापू, धनुर्यागाचं आयोजन केलं. परमात्म्याला आणण्यासाठी कुणाला पाठवायचं म्हणून अक्रूराचं नाव डोळ्यासमोर आलं. अक्रूराला सांगितलं, अक्रूर उद्या सुवर्ण रथ घेऊन वृंदावनामध्ये जाऊन परमात्म्याला घेऊन या. अक्रूराला रात्रभर झोप लागली नाही की माझा परमात्म्याला मला भेटायचंय, त्याला डोळे भरून पाहायचंय, त्याच्यासोबत हितगुज करायची आहे. कधी भेटेल? तो मला जवळ घेईल का? तो माझ्याशी बोलेल का? तो मला प्रेमाने विचारपूस करेल का? मनामध्ये अनेक विचारांचं काहूर माजलं होतं. या विचारामध्येच पहाट झाली. सुवर्ण रथामध्ये बसून अक्रूरजी निघाले. संध्याकाळपर्यंत गोकुळामध्ये पोहोचले. यमुना महाराणीचं स्नान केलं, पायातले पादत्राण रथात टाकलं, नवानी पायानं चालत गेलं. संध्याकाळची वेळ, गोशाळेमध्ये परमात्मा होते. अक्रूरजीला दुरून बघितलं, धावत गेले, कळकळून मिठी मारली, विचारपूस केली प्रेमानं. हा जीव भगवंतापासून अनेक जन्मापासून दूर गेलेला आहे. परमात्मा त्याला जवळ घेण्याकरता, हृदयाशी कवटाळण्याकरता, चतुर्भुज होऊन त्याला प्रेम प्रदान करण्यासाठी तयार आहे. पण हा जीव त्याच्या जवळ जात नाही. हे जीवाचं दुर्भाग्य आहे. भोजन झाले. भोजन करता नंद बाबांनी विचारलं की अक्रूरजी, तुमचं आगमन का झालं? अक्रूरानं सांगितलं, कंसाने धनुर्यागाचं आयोजन केलेलं आहे आणि कृष्ण बलराम तुम्हाला घेण्यासाठी आलो. नंद बाबा फार भोळे होते. मनामध्ये विचार आला की कंस किती चांगला आहे, माझ्या लेकरांना घेण्यासाठी सोन्याचा रथ पाठविला. जो चांगला असतो त्याला सगळेच चांगले दिसतात. यशोदेनं ओळखलं, हा मला सोडून जाईल. रात्री झोपलेले यशोदेला रात्रभर डोळ्याला डोळा लागला. पहाट झाली. कृष्णाने बलराम दादाला विचारलं, दाऊ भैया मैया कहाँ है? तो मैया तो कब से आंगन में जाकर बैठी है, रो रही है, बड़ी ही दुख भरी आंखें. परमात्मा अंगणामध्ये आले. आई जगदंबा दुर्गा मातेसारखं चिंतन, तिचं स्वरूप, आईच्या डोळ्यातले अश्रू भगवंतानं पाहिलं. आपल्या चिमुकल्या नाजूक हातांनी भगवंतानं आईच्या डोळ्यातले अश्रू पुसलेत आणि विचारलं, मां क्यों रोती हो? अय्या यशोदा ने कहा, कन्हैया मैंने सुना है कि तू अक्रूर जी के साथ हमें छोड़कर मथुरा जाने वाला है. अरे मैया, इतनी सी बात के लिए रो रही हो? मैया ने कहा कि बेटा ये इतनी सी बात नहीं, ये बहुत बड़ी बात थी. जब तू इतना सा था तब पुतना आई, तृणावत अघासुर, अरिष्टासुर, प्रलंबासुर, धेनुकासुर. कितनी मुश्किल से मैंने तुझे पाल पोस कर बड़ा किया, इतना बड़ा किया, मेरे दिल को पता क्या हालत थी, कितनी मुश्किलात थे.
देखो बेटा, तेरे बगैर तो हम जी नहीं सकेंगे, मर जाएंगे, चलती फिरती लाश बन जाएंगे। मेरी बात मान ले बेटा, माँ की बात मान ले, मुझे छोड़कर मत जा, तेरे बगैर हम जी नहीं सकेंगे। भगवान ने कहा, अरे माँ कुछ दिन की तो बात है, बस यूं गया और यूं आया। मैया बोली, नहीं बेटा, एक बार चला जाए तो दोबारा लौट कर नहीं आएगा। तो सांगितलं, कृष्णा 6 दिवसाचा होता, तळहाताचा पाळणा करून नेत्राचे दिवे करून मी तुला वाढवलं। 6 दिवसाचा असताना पुतना आली, तृणावत अगासुर, लंबासुर, अरिष्टासुर, धेनुकासुर, कितीतरी दैत्यांनी तुझ्यावरती प्रहार केलेत, पण भगवंताची कृपा की तू त्याच्यातून सही सलामत बाहेर पडला। तुझं वाचून मी नाही रे जगणार, तुझ्या वाचून जगणं मला अजिबात शक्य नाही। कृष्णा गाई चारायला जायचा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुझी आई दरवाजामध्ये उभी राहून तुझी सारखी वाट पाहायची। संध्याकाळ झाली, गाईंच्या खुरांची धूळ तुझ्या चेहऱ्यावरती असल्याची, घरी आल्यानंतर पदराने मी तोंड पुसायची, जवळ घ्यायची, पटापटा मुके घ्यायची। दिवसभर पोटामध्ये अन्नाचा कण नसायचा, तू आल्यानंतर तुला जेवू घातलं की मग मी जेवण करायची। तू गेल्यानंतर मी कुणाची वाट पाहू, कुणाला खाऊ घालू, कुणाला झोका देऊ, कुणाचा हट्ट पुरवू, सांग ना। भगवंत आईला खूप समजवतायत, शेवटी ती आई आहे। ज्या दिवशी आई गेली, त्या दिवशी प्रेमाचा सागर आटला। ज्या दिवशी माई गेली, पाठीवरतून प्रेमानं हात फिरवणारं सगळं संपलं। यशोदेने नंद राजाला विनंती केली, तुम्हाला जायचं असेल रथात बसून तुम्ही जा, पण माझ्या कृष्णाला, माझ्या लालाला घेऊन जाऊ नका। तेथे त्याच्याकडे कोण लक्ष देईल, तो मोठा लाजाळू आहे, भूक लागली तरी काही मागत नाही, त्याला आग्रहाने कोण खाऊ घालेल। 2-3 दिवसापूर्वी मला एक वाईट स्वप्न पडलं, माझा कान्हा मला सोडून जात आहे असं मी बघितलं। हा अक्रूर मला काळासारखा दिसतोय, त्याचं नाव जरी अक्रूर असलं तरी हा क्रूर आहेस। मी माझ्या कृष्णाला दृष्टीआड होऊ देणार नाही। नंद यशोदेला धीर देत समजावू लागले, कान्हा 11 वर्षाचा झालाय, आता किती दिवस तू त्याला घरात डांबून ठेवशील, त्याला बाहेरचं जग दाखवायचं आहे। आता मी त्याला गोकुळचा राजा बनण्याजोगा करू इच्छितो, आम्ही 2-4 दिवस मथुरेत फिरून येऊ, तू चिंता करू नको। पण यशोदेचं मन काही केल्या तयार होईना, की आईचं भाबडं मन होतं। मुलगा किती मोठा होऊ द्या तरी मायेला तो लहान लेकरासारखाच असतो। मी माझ्या कृष्णाला माझ्या दृष्टीआड कशी करू, मी आता म्हातारपणी त्याच्यासाठीच जगत आहे, तोच तर माझा आधार आहे। आई तू चिंता करू नको, मी अवश्य परत येईन, पण त्याने केव्हा परत येईन असं अजिबात सांगितलं नाही। बोलताना फार चतुर आहे। आनंदाच्या भरामध्ये तू परत केव्हा येशील हे विचारायचंच राहून गेले। त्याने सांगितलं, मी नक्की तुला भेटण्यासाठी परत येईल, पण ती आनंदाच्या भरामध्ये हेच विसरून गेली की हा परत कधी येईल। यशोदेचं मन आज अधीर झालंय, तिनं स्वयंपाक केला, कृष्णाला जेवू घातलं। डोळे भरून आलेत, एक घास उचलावा, कृष्णाला खाऊ घालावा, टक लावून त्याच्या चेहऱ्याकडे पाहावं की कधी भेटेल। आईच्या डोळ्यातले अश्रू परमात्म्यानं पुसले आणि भगवंतानं सांगितलं, माँ मैं सारे दुनिया को रुलाता हूं मगर आज तूने मुझे रुला दिया। सारे दुनिया को रुलाने वाला भगवान मगर आज माँ के सामने रो रहे। सगळ्या जगाला रडवण्याचं सामर्थ्य परमात्म्यात आहे, पण त्या परमात्म्याला, जगत पित्याला रडवण्याचं सामर्थ्य फक्त आई या शब्दामध्ये आहे। कल्पना करा, आपण लहान होतो, शाळेमध्ये जायचो, 1ली 2री मध्ये असू, संध्याकाळ व्हायची, घरी धावत जायचो, आई अंगणामध्ये उभी राहिलेली असायची, बाळ आलं की तिने पटकन उचलून घ्यायचं, कडेवरती उचलायचं, पटापटा मुके घ्यायचे, पदराच्या गाठीत बांधून ठेवलेला एक घास त्याला खाऊ घालायचा। तेच लेकरू मोठं झालं की बायकोचं ऐकून माईच्या तोंडातले घास हिसकतो। ज्या आईनं रक्ताचं पाणी करून तुमच्या आयुष्याला आधार दिला, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आणत असताना आपल्याला लाज कशी वाटत नाही। पत्नीच्या प्रेमापोटी आपण आईचं 25 वर्षाचं निस्वार्थ निर्लेप प्रेम विसरून जातो। याला माणुसकी नाही म्हणत, याला हैवानियत म्हणतात। आईच्या प्रेमाची सरपत्नी नाही करू शकत।
ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, तशी ज्याला माय नाही त्याला विचारा मायेची किंमत काय असते. आई गेलेली आहे, तरुण दशेला प्राप्त झालेला आहे, माय गेलेली आहे, अंगणात उभा आहे आणि अंगणात एखाद्या लेकराने आपल्या आईला हाक मारावी. आई म्हणून कोणी आई हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोक. आई म्हणून कोणी मारी हाक कुठारी, स्वामी तिन्ही जगाचा आई बिना. आई गेलेली, जोपर्यंत ती घरात असते तोपर्यंत तिची जाणीव होत नाही. जो चीज अपने पास होती तब आदमी को उसका एहसास नहीं होता, दूर जाने के बाद एहसास होता है. जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत किंमत कळत नाही, दूर गेल्यानंतर कळतं की काय किंमत होती. आई गेली, त्या विरहामध्ये याने जीवन व्यतीत केलं. आज तो घराचा कोपरा रिता झालेला आहे, रिक्त झालेला आहे. आई म्हातारी आहे, लेकरांना शिकावं, मोठं व्हावं, खूप मोठं व्हावं, पांग फेडावे, दारिद्र्याचे पांग फेडावे, भांडे घासून कापड धुवून लोकांच्या घरी मजुरी मोल मजुरी करून मायनं लेकराला वाढवलं. याने घाई केली तर आईने तसंच ते तापलेलं पातेलं आपल्या हाताने उचलावं, तिच्या हाताला चटका लागावा, मेंदू पर्यंत मुंग्या जाव्यात, काळजामध्ये चर्र व्हावं. आईनं लेकराच्या सुखासाठी आपल्या शरीराची, आपल्या सुखांची, आपल्या कुठल्याही गोष्टीची विचार केला नाही, कुठली चिंता केली नाही. लोकांच्या घरी भांडे घुसले, लोकांच्या घरी तिने कापड धुतलेत, लोकांच्या घरी मजुरी केली, लोकांचं दळण दळून दिलं, लोकांच्या घरी तिने सगळे मोलकरणीसारखे कामं केले. फक्त माझ्या लेकरानं शिकावं, मोठं व्हावं, खूप मोठं व्हावं, माझ्या दारिद्र्याचे गरिबीचे पांग फेडावे. तिला तिच्या फाटलेल्या लुगड्याची लाज वाटत नाही, काठावरती शिवलेल्या लुगड्याची लाज वाटत नाही, तिला डोक्याला तेल नाही याची लाज वाटत नाही. तिला फक्त एकच वाटतं की माझ्या लेकरानं शिकावं, मोठं व्हावं. मुलगा तिच्यापासून दूर आहे, खूप अंतरावरती आहे, म्हातारी आहे, लेकराची आठवण येते. आजारी पडली, दवाखान्यात जायला पैसे नाही, सरकारी दवाखान्यामध्ये बापानं उपचार सुरू केले. हिला सारखी लेकराचा ध्यास लागला की माझ्या लेकराला एकदा डोळे भरून पाहावं, मग डोळे मिटावे. एकदा डोळे भरून त्याला पाहावं, अंतःकरणामध्ये साठवावं, त्याला कुरवाळावं, डोक्यावरतून हात फिरवावा, पटापटा मुके घ्यावेत, त्याच्या लाय बला घ्यावेत आणि मग आनंदाने डोळे मिटावेत. नवऱ्याला सांगितलं त्याला बोलवा ना, त्याला निरोप द्या ना, त्याला जवळ बोलवा ना, मला त्याची खूप आठवण येते, माझं काही खरं नाही, मी जगणार नाही, मला एकदा त्याला भेटायचंय, मला एकदा त्याला पाहायचंय. बापाने याला निरोप पाठवला की तुझी आई खूप आजारी आहे, खूप आजारी, शेवटची घटका मोजते, तिला भेटण्याकरता एकदा ये. आणि सांगितलं बाबा माझं खूप महत्वाचं काम आहे, माझं प्रॅक्टिकल चालू आहे, मला नाही येत. मायला ध्यास लागला की एकदा त्याला भेटावं, याने म्हणावं माझी परीक्षा मी नाही येऊ शकत, नाही त्याच्यातच गेली. आईपेक्षा जीवनातली कुठलीच गोष्ट महत्वाची नाहीये, इम्पॉर्टंट नाहीये. ज्याने आईपेक्षा जगामध्ये दुसऱ्याला किंमत दिली त्याचं जीवन संपलं. भगवंतानं सांगितलं आई रडू नको, मी नक्कीच परत येईल तुला भेटायला. तिने खाऊ घातलं, डोळ्याला धारा लागल्या होत्या, कधी माझा कृष्ण एकदा मला भेटेल. अंगणामध्ये आल्या सगळ्या गवळणी जमा झाल्या होत्या. गवळणीने विचारलं यशोदे कुठे निघाला, तक्रानं रथ सज्ज केलेला आहे. यशोदेने सांगितलं बाई हा मथुरेला जात आहे. गवळीने सांगितलं कृष्णा पगले तेरे बगैर हम कैसे जी पाएंगे, मर जाएंगे, मिटा देंगे अपने हस्ती को, तेरे जुदाई में जलकर हम राख हो जाएंगे. अरे हम मानते हैं कि हम गांव की गवार गोरियां हैं, प्यार क्या होता है, भक्ति क्या होता है हमें पता नहीं, मगर हमने अपना सब कुछ आपके चरणों में निछावर कर दिया, तन मन धन सब आपके ऊपर वार दिया है. अगर हमें पता होता कि तू इतना बेरहम, बेदर्दी, बेवफा, बेहया है, तू बेवफा है, अगर जान जाते तुझी से कभी भी दिल ना लगाते. हम अपने दिल को इतने ठेस नहीं पहुंचने देते, तुझे क्या पता है जुदाई में जलने का गम क्या होता है. अश्क आ जाते हैं आंखों में रोने से पहले, हर ख्वाब है कि टूट जाता है सोने से पहले. अश्क आ जाते हैं आंखों में रोने से पहले, हर ख्वाब है कि टूट जाता है सोने से पहले. प्यार गुनाह है ये तो समझ गए,
प्यार गुनाह है ये तो समझ गए, काश कोई रोक लेता हमें ये गुनाह होने से पहले। आज तो हम ये गुनाह कर बैठे और उसकी सजा भी भुगत रहे हैं। तोता बना के आपको पिंजरा बनेंगे हम, तोता बना के आपको पिंजरा बनेंगे हम। तोता बना के आपको पिंजरा बनेंगे हम, तोता बना के आपको पिंजरा बनेंगे हम। पिंजरे में बिठा कर तेरी, पिंजरे में बिठा कर तेरी बोली सुनेंगे हम। जाते हो छोड़ कर गाना कैसे जिएंगे हम, जाते हो छोड़ कर गाना कैसे जिएंगे हम। बेदर्द बन गए, बेदर्द बन गए हो कहना कैसे जिएंगे हम, जाते हो छोड़ कर गाना कैसे जिएंगे हम, जाते हो छोड़ कर गाना कैसे जिएंगे हम। हे कृष्ण है गोविंद है गोपाल है दामोदर, हम आपको तोता बनाएंगे। तोता बना के आपको पिंजरा बनेंगे हम, आपको तोता बनाकर हम खुद पिंजरा बन जाएंगे। पिंजरे में बिठा कर तेरी बोली सुनेंगे हम, जाते हो छोड़ कर गाना कैसे जिएंगे हम, जाते हो छोड़ कर गाना कैसे जिएंगे हम। बेदर्द बन गए हो गाना बेदर्द बन गए हो, गाना कैसे जिएंगे हम, जाते हो छोड़ कर कैसे जिएंगे हम, जाते हो छोड़ कर कैसे जिएंगे हम। सगळ्या गवळणी जमा झालेल्या आहेत. अक्रूरला चांडाळ म्हणतायत, तुला कोणी पाठवलं, जीव घ्यायला आला की काय आमचा? कृष्णा तुला जायचंय ना, मग आमच्या प्रेतावरती पाय ठेवून जा, कारण जिवंतपणे तू आम्हाला सोडून नाही जाऊ शकत, तुझ्या विरहामध्ये नाही रे जगू शकत, आम्हाला संपव. तुला काय वाटतं की तुझ्या वाचून आम्ही जगू शकू? अगोदर मग जा. भगवंतानं अक्रूराला सांगितलं, अक्रूरा या गवळींचं दुःख माझ्याकडून पाहवल्या जात नाही, तू रथ सज्ज कर. अक्रूरानं रथ सज्ज केला. सजविला मध्ये वैसला, सोडून गोपीला मथुरे से चालला, सोडून गोपीला देव मथुरे से चालला, सोडून गोपीला देव मथुरे से चालला, सोडून गोपीला मथुरे से चालला. अक्रूराने रथ सज्जविला, देव रथामध्ये बैसला, सोडून गोपीला देव मथुरेशी चालला. रथात बसला, ज्या बाजूने गवळण ज्या बाजूने रथ निघून गेला, गवळीने स्टॅच्यू सारख्या पुतळ्यासारख्या पाहत राहिला. यशोदेने आक्रोश आकांत केला, परमात्मा निघून गेले. संध्याकाळची वेळ होती, मथुरेमध्ये शिरलेत. स्त्रियांना मदनासारखा, पुरुषांना पुरुषोत्तम, भक्तांना देवासारखा, राक्षसांना काळासारखा, जिस रूप में भक्त पुकारे वही रूप धराएगा. हरीचे आदासा हरिदाई दिशा भावे जैसा तैसा हरी एक, हरिमुखे गाता हरपली चिंतन त्यांनाही मागोता जन्म. अक्रूराची दाशी होती, कुब्जा 8 ठिकाणी वाकडी होती. परमात्म्यानं तिला अंगराग लावायला, चंदन लावायला सांगितलं. सरळ झाली. कंसाला सांगितलं, त्याने विचारलं कोण? आठवा धनुष्य यागाचं आयोजन केलं. त्या ठिकाणी गेले, कुलयापीड हत्ती मारला, धनुष्य भंग केलं, आखाड्यामध्ये उतरले, चंद्रमुष्टिक अंगावरती आले, दोघांना संपवलं. बलराम दादांनी सांगितलं, कृष्णा मी बाकीच्यांना पाहतो, तू मामाला पहा. मामाच्या जवळ गेले, मामा भरपूर आहे, कंस मामा, शकुनी मामा, मारीच मामा, उंदीर मामा आणि अजून रतन मामा नाही माहीत.
ओपन जेवू देत नाही, कोलो झोपू देत नाही. भगवंतानं कंसाला खाली पाडलं, छातडावरती पाय दिला, प्रहार केला आणि कंस संपवला. गोपाल कृष्ण भगवान. कंसाला मारलं आणि कंसाच्या पत्न्या होत्या अस्थिभाती, त्यांच्याकडे जाऊन रडायला लागला. काय करू म्हणले, मामी, मामाचं कर्मच मामाला मारून टाकलं. त्या म्हणले तू रडू नको, का रडतो, आता जे व्हायचं ते होऊन गेलं. इकडे मामाला मारलं, तिकडे मामींची समजूत काढतोय. आई वडिलांना मुक्त केलं, उग्रसेनाला मुक्त केलं आणि सांगितलं आई बाबा मला आता गुरुकुलामध्ये गुरुग्रही जायचं आहे. आणि काश्यप गोत्री ब्राह्मण उज्जैनी संदीपनींच्या आश्रमामध्ये परमात्मा गेले. बलराम दादा, कृष्ण भगवान परमात्मा, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं त्यांनी त्या ठिकाणी चिंतन केलं. जीवनामध्ये गुरु असावा, भगवंताला गुरु करण्याची गरज नव्हती. पण जगामध्ये राजपुरुष, आतापर्यंत राष्ट्रपुरुष, युगपुरुष, महापुरुष, संत पुरुष आतापर्यंत जेवढे झालेत सगळ्यांच्या जीवनामध्ये गुरु आहेत. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव दुजा पाहता नाही त्रिलोकी. ज्ञानदेव म्हणे तरुल तरुल आता उद्धरलो गुरु कृपे. श्री गुरु सारखा स्थापा ठिरा का इतरांचा लेखा फायदा काय. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, नवदासा निमाली दारिद्र्याची. म्हणून जीवनामध्ये गुरु असावा. गुरु अनेक आहे. सर्वप्रथम आई वडील गुरु आहेत. म्हणजे दाईन खोळ मोकळे करते तेही गुरु आहे. मराठी शाळेमध्ये क ख ग घ च छ य ल व ल हळ क्षज्ञ शिकवतात तेही गुरु. हायस्कूलमध्ये शिकवतात तेही, ज्युनियर कॉलेजला शिकवतात तेही, सिनियर कॉलेजला शिकवतात तेही, विद्यापीठामध्ये शिकवतात तेही, नोकरी लागल्यानंतर फायली इकडे तिकडे उत्सव पटक करायला शिकवतात तेही.